नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. शर्वरी म्हणजे रात्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? जागृत, निद्रिस्त म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. बघा, एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे काय असतो? धर्मांतर, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, एखाद्याचा डाव बघा त्याच्यावरच उलटवणे. बघा, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे या अर्थाची बघा मन खालीलपैकी कोणती असेल? बघा, मन कोणती असेल या अर्थाची? गुरुची विद्या गुरुला फळणे. बघा, या ठिकाणी या अर्थाची मन आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय, उदक सोडणे. बघा, महत्त्वपूर्ण या ठिकाणी आहे प्रश्न. मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, उदक सोडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे म्हणजे काय असतो? त्याग करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? वाक्यामध्ये विचारले, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियापद, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, या ठिकाणी शब्द आहे गुरु उपदेश. या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश. विद्यार्थी मित्रांनो, या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पावसात भिजू नका. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायचे. पावसात, त इ आ. बघा, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? त इ आ. बघा, हे त इ आ हे सप्तमी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय असतात. विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मेहनत हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मेहनत हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? मेहनत बघा हा शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. विषय क्रमांक 10 बघा, काय पुढील शब्दापैकी विसंगत जोडी ओळखा. बघा, मोठा, मोठेपणा. बघा, या ठिकाणी भाववाचक नाम आहे. शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे. मोठा, मोठेपणा बरोबर आहे. शांत, शांतता बघा बरोबर आहे. लायक, लायकी बरोबर आहे. माणूस, माणुसकी यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे आपल्याकडे PDF आहेत. बघा, त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामाजिक शास्त्र, मागील बघा सर्व टी-ई-टीचे पेपरचे पण PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आता सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वीज म्हणजे चपला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सदोष, निर्दोष म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 3 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, शत्रू पक्षामध्ये सामील झालेला.
शत्रू पक्षामध्ये सामील झालेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. शत्रू पक्षामध्ये बघा जो कोणी सामील झालेला त्याला आपण काय म्हणतो? फितूर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय? नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम केले तरी ते आवडत नाही. बघा एखाद्या नावडत्या व्यक्तीने बघा किती चांगले काम करू द्या ते आवडत नाही. या अर्थाची मग म्हण कोणती असेल? नावडतीचे मीठ आणि बघा या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं? वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा काय विचारले? बोचणी लागणे. बघा अशा प्रकारे योग्य अर्थ आपल्याला सांगायचं. बोचणी लागणे म्हणजे काय असतो? बघा या ठिकाणी मनाला लागून राहणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. 4 शब्द आहेत. शूर, स्वामी, मंगल, गारवा. बघा गारवा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचार? निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? निर्मल या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. निर्मल या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय? विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? विनाकारण, कारण नसताना. विनाकारण म्हणजे अवयभाव समास या शब्दामध्ये या ठिकाणी समास आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय? पुढील शब्दापैकी बघा अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी शब्द. घर, घरे, केळ, केळे, वीट, विटा, फूल, फुले. बघा फुले बघा या ठिकाणी शब्द अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द आहे. फूल, फुले. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय? नायक या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखा. नायक, नायिका म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? बाप, गुढी, गाजर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बाप, गुढी, गाजर. बघा हे सर्व शब्द बघा कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? पुढीलपैकी अनिश्चित संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. अनिश्चित संख्यावाचक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी बघा चौपट म्हणजे 4 पट, 5 पट म्हणजे 5 पट असली पुस्तके. अत्यल्प, अत्यल्प या ठिकाणी काय आहे? अनिश्चित म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले या ठिकाणी अनिश्चित संख्याविषयक विशेषण आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, त्रिभुवन या शब्दामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास? त्रिभुवन. बघा ज्या समासामधलं बघा पहिलं पद हे नेहमी संख्यावाचक असते तो समास कोणता असतो? द्विगु समास. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रामूने पेन कुठे ठेवला? रामूने. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. रामूने. बघा रामूने, ने, एशी हे प्रत्यय कोणते असतात? ने, एशी. ने, एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. विषय क्रमांक पुढचा बघा काय? ज्या केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार कोणाचं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं काय आहे? कुसुमाग्रज. आत्मारावरावजी देशपांडे यांचं काय आहे? अनिल. प्रल्हाद केशवात्री यांचं काय आहे? केशव कुमार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? हेम, हिरण्य, कांचन. बघा हे सर्व काय आहेत? सोने या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश. बघा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेशांना आपण काय म्हणतो? बेट म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय सांगितलंय? हळूहळू होत जाणारा बदल. हळूहळू होत जाणारा बदल आपण त्यांना काय म्हणतो? उत्क्रांती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारलंय? अंग धरणे. बघा अंग धरणे म्हणजे काय असतो? लठ्ठ होणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5 अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? अडकिता हा शब्द.
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अडकिता बघा हा शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. दुसरा क्रमांक पुढचा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध, मनाचे श्लोक, दासबोध बघा हे ग्रंथ कोणाचे आहेत? संत रामदास महाराज यांचे या ठिकाणी हे ग्रंथ आहेत. दुसरा क्रमांक पुढचा त्याला या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा त्याला थंडी वाजते. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे, त्यामध्ये बघा त्याला या शब्दाची जात ओळखा. बघा नामाऐवजी बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? सर्वनाम म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 त्याला या शब्दाची सर्वनाम या ठिकाणी जात आहे. दुसरा क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो. वाक्याचा बघा काळ कोणता आला पाहिजे? वाचत होतो म्हणजे पूर्ण आहे का क्रिया? नाही, भूतकाळामध्ये आहे परंतु वाचत होतो. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. दुसरा क्रमांक 9 बघा काय विचारलाय? विद्यार्थी बघा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी, विद्या प्लस आर्थी. बघा कोणत्या समास यायला पाहिजे? विद्यार्थी स्वर संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. गायीने, ने ए शी हे प्रत्यय कोणते असतात? ने ए शी बघा हे तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. बघा दुसरा क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे? प्रतिवर्ष. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी. बघा कोणत्या आला पाहिजे? द्विगु समास आहे का? नाही. कर्मधारय नाही. तत्पुरुष अव्ययभाव समास म्हणजे प्रत्येक वर्षी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपल्या ठिकाणी योग्य समास आहे. दुसरा क्रमांक पुढचा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? नदी. बघा नदीचा योग्य समान शब्द कोणता आला पाहिजे? नदी म्हणजे सरिता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. दुसरा क्रमांक पुढचा आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आरंभ. आरंभ म्हणजे काय असतो? बघा आरंभ म्हणजे सुरुवात करणे. सुरुवातच्या विरुद्धार्थी काय आला पाहिजे? शेवट म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. दुसरा क्रमांक पुढचा घरदार नसलेला. बघा घरदार नसलेला बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. घरदार नसलेला आपण त्यांना काय म्हणतो? बेघर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा हाताचा मळ असणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. हाताचा मळ असणे म्हणजे काय असतो? एखादी गोष्ट सहज शक्य असणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. दुसरा क्रमांक 5 अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे? नंदी बैल. नंदी बैल म्हणजे काय असतो? समोरची व्यक्ती जे म्हणेल ते हो म्हणणारा त्यांना आपण काय म्हणतो? नंदी बैल. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. दुसरा क्रमांक 6 हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे बघा हिंदू या कादंबरीचे लेखक आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? मुलांनो या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती? मुलांनो हाक मारणे संबोधन विभक्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी विभक्ती आहे. दुसरा क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं? मुख्यालय. बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय. मुख्या प्लस आलय. मुख्यालय संधी कोणत्या आल्या पाहिजे? स्वर संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता. केला होता म्हणजे पूर्ण आहे. कोणता आहे? पूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी केला होता पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा आधुनिक मराठी कादंबरी जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? नरेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? नरेंद्र. नरेंद्र म्हणजे काय असतं? कवी आहे का? नाही. सरोवर नाही. सूर्य नाही म्हणजे राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. नरेंद्र म्हणजे राजा असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. दुसरा क्रमांक या ठिकाणी 12 बघा काय विचारलाय?
पुढील शब्दापैकी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा शब्द आहे, समानार्थी शब्द आहे घोडा बरोबर वाजी, सूर्य बरोबर अरुण, आठवण बरोबर स्मरण, कमळ बरोबर कांचन. विद्यार्थी मित्रांनो, बघा यापैकी कोणती या ठिकाणी एक चुकीची जोडी आहे? सर्वांनी बघा उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6,000 बघा प्रश्नाचे या ठिकाणी PDF आहेत. त्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, बघा मागील टी-ई-टीचे PDFचे पेपर, बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.